तर लास्ट टाइम स्टुडंट्स आपण बघितलं होतं थिन फिल्म इंटरफेरन्स. म्हणजे इंटरफेरन्समध्ये सुरुवातीपासून आपण काय काय बघायला लागलो, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, त्याचं डिटेलमध्ये आपण स्टडी केलंय YDSC. ओके, म्हणजे त्याच्या एका सोर्सच्या समोर थिन ग्लास प्लेट ठेवल्यानंतर काय होतंय ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं थिन फिल्म इंटरफेरन्स. म्हणजे थिन फिल्म इंटरफेरन्समध्ये काय आहे, फक्त एकच फॉर्म्युला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टाईपचं जे इंटरफेरन्स आहे, म्हणजे YDSE असू दे किंवा थिन फिल्म इंटरफेरन्स असू दे किंवा पुढे लॉइड मिरर असू दे किंवा बायप्रिझम एक्सपेरिमेंट असू दे, प्रत्येक ठिकाणी पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय येतोय तो फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात असणं आवश्यक आहे. ओके, थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये पुन्हा एकदा जस्ट जाता जाता रिव्हिजन करतो मी. थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये ओके, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, पाथ रिफरन्सचा फॉर्म्युला. पाथ रिफरन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये 2μt प्लस लॅम्बडा बाय 2, हा फक्त लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर ब्राईट बँड आणि डार्क बँडला किती पाथ डिफरन्स लागतो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ब्राईट बँडला पाथ डिफरन्स लागतो 0 किंवा n लॅम्बडा आणि डार्क बँडला लागतो 2n-1/2 टाइम्स लॅम्बडा किंवा 2n-1 लॅम्बडा बाय 2. ओके, आता 2μt प्लस लॅम्बडा बाय 2 हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, अशा प्रकारे थिन फिल्म असेल, इथं डेन्सर मीडियम पाहिजे आणि दोन्ही साईडला वर पण रेअरर मीडियम आणि खाली पण रेअरर मीडियम पाहिजे. असं असेल तर हा फॉर्म्युला वापरतो. आणि समजा असं असेल, वर रेअरर मीडियम आहे, त्याच्यापेक्षा जास्त इथं डेन्सर आहे. ओके, अँड हिअर आणखी त्याच्यापेक्षा डेन्सर मीडियम असेल, मोर डेन्सर, असा देखील एक प्रॉब्लेम आपण बघितलाय, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय येतो, जस्ट 2μt येतो. हे थोडंसं काही थोडं व्हेरिएशन आहे, ते माहिती पाहिजे. आणि हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते महत्वाची गोष्ट काय आहे, दीज आर फॉर नॉर्मल इन्सिडन्स. नॉर्मल इन्सिडन्स साठी फॉर्म्युले दोन्ही आहे. ओके, पाथ डिफरन्सचे फॉर्म्युले. नॉर्मल इन्सिडन्स नसेल तर एक शेवटचे त्याच्यामध्ये एक केस तुम्हाला सांगतो. नॉर्मल, आता हे असं तिरकं जर इन्सिडन्स असेल, दाखवताना आपण तिरकंच इन्सिडन्स दाखवलंय. नॉर्मल इन्सिडन्स जर नसेल, अँगल जर दिलेला असेल क्वेश्चन मध्ये की थिन फिल्मवर इन्सिडेंट रे एवढ्या अँगलला इन्सिडेंट होतो, तर इथं पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, डेल्टा एक्सचा. तर आता लक्षात घ्या, नॉर्मली रे आत गेला आणि नॉर्मली रे बाहेर पडला तर बरोबर किती होणार, 2μt डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. आता तिरका आत आला आणि तिरका बाहेर गेला तर काय होणार आहे, थोडंसं डिस्टन्स वाढणार. त्याच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन माहिती पाहिजे. ओके, तर त्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स वरून तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अगोदर काढावं लागणार आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढल्यानंतर, ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढल्यानंतर पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय येणार बघा. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला येतो 2μt cos r प्लस लॅम्बडा बाय 2. म्हणजे हे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंटू कॉस आर मल्टिप्लाय करावं लागतं, 2μt इंटू टू डिवायडेड बाय कॉस आर, डिवायडेड बाय कॉस आर, कारण पाथ थोडासा वाढणार ना पूर्वीपेक्षा, त्याच्यामुळे डिवायडेड बाय कॉस आर करावं लागेल. 2μt डिवायडेड बाय कॉस आर प्लस लॅम्बडा बाय 2. म्हणजे हे बघा, 2μt प्लस लॅम्बडा बाय 2 ऐवजी फक्त मॉडिफिकेशन काय होतंय, 2μt बाय कॉस आर होत आहे. फिर आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हे म्हणजे थिन फिल्म इंटरफेरन्सला हे 3 फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला 2μt प्लस लॅम्बडा बाय 2, दुसरा जस्ट 2μt आणि तिसरा 2μt बाय कॉस आर प्लस लॅम्बडा बाय 2. ओके, हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे दॅट इज लॉइड मिरर. इंटरफेरन्स इन केस ऑफ लॉइड मिरर. आता लॉइड मिरर मध्ये काय होते लक्षात घ्या. लॉइड मिरर मध्ये देखील इंटरफेरन्स क्रिएट होतो. ओके, आणि लॉइड मिरर मध्ये काय केलेलं असतं, लॉइड मिरर मध्ये अ प्लेन मिरर इज illuminated. A plane mirror is illuminated
The plane mirror is illuminated almost at grazing incidence. Almost at grazing incidence. Almost at grazing incidence by a source of light. By a source of light. S1 as shown in figure. As shown in figure. बघा आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरफेरन्स प्रोड्यूस होण्यासाठी दोन सोर्सेस लागतात. तर लॉइड मिरर मध्ये काय केलं जातं, एका सोर्सच्या साहाय्याने दोन सोर्सेस प्रोड्यूस केले जातात. आणि कसे प्रोड्यूस केले जातात बघा. सपोज दिस इज अ मिरर. हा एक मिरर आहे जो हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे. दिस इज अ मिरर विच इज प्लेस्ड हॉरिझॉन्टल अँड हिअर देर इज अ स्क्रीन. दिस इज ए स्क्रीन. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, एक सोर्स ऑफ लाईट जो आहे S1 हा मिररच्या वर ठेवायचा आहे, मिररच्या वर. ठीक आहे. आता इथं काय होणार बघा, या स्क्रीनवर S1 या सोर्स पासून काही वेव्स डायरेक्टली जाणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर हा एक पॉइंट P असेल. स्क्रीनवर काय आहे, हा पॉइंट P आहे. तर S1 या सोर्स पासून एक वेव्ह काय होणार आहे, डायरेक्ट जाणार आहे टुवर्ड्स पॉइंट P. आणि S1 या सोर्स पासून दुसरी वेव्ह काय होणार, मिररवर इन्सिडेंट होणार आणि मिररवर इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन असे काय होणार आहे, P पॉइंटला जाणार आहे. आता P पॉइंटला एकाच वेळी काय झाल्या, दोन वेव्ह झाल्या. ठीक आहे. दोन वेव्ह झाल्या म्हणजे जणू काही दोन सोर्सेस पासून दोन वेव्ह झालेल्या आहेत. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ही दुसरी जी वेव्ह आहे ते ऍक्च्युली S1 पासूनच निघते, परंतु इट अपिअर्स टू कम फ्रॉम दिस सोर्स S2. लक्षात येते का बघा. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय झालेलं आहे, एका सोर्सचे इथं दोन सोर्स तयार झालेले आहेत. जो मूळ सोर्स आहे ना तोच पहिला सोर्स आणि त्या रिफ्लेक्शन मुळे काय होतो, त्याचा दुसरा सोर्स तयार होतो. ओके. मग लॉइड मिरर मध्ये दोन सोर्सेस कसे असतात, तर त्याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे, एक येणार आहे रिअल सोर्स आणि दुसरा येणार आहे व्हर्च्युअल सोर्स. ओके. जसं YDSC मध्ये आपण काय बघितलं, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये इंटरफेरन्स फॉर्म होण्यासाठी दोन सोर्सेस लागतात. ते दोन सोर्सेस कसे असतात, रिअल असतात. ओके. त्याच्यानंतर थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये दोन्ही सोर्सेस कसे असतात, दोन्ही सोर्सेस व्हर्च्युअलच असतात. कारण एक वरच्या सरफेसचे जे रिफ्लेक्शन आहे तिथून सोर्स तयार होतो आणि दुसरा खालचा सरफेस जो आहे ना त्याच्या रिफ्लेक्शन मुळे दुसरा सोर्स तयार होतो. ओके. आणि दोन्ही सोर्सेस व्हर्च्युअल असतात. बायप्रिझम एक्सपेरिमेंट अजून आपण स्टडी करणार आहे आता, त्याच्यामध्ये दोन्ही सोर्सेस व्हर्च्युअल असतात. लॉइड मिरर मध्ये दोन सोर्सेस कसे असतात, तर त्याच्यामध्ये S1 जो आहे ना तो रिअल आहे आणि S2 जो आहे ना तो रिफ्लेक्शन मुळे तयार झालेला दुसरा व्हर्च्युअल सोर्स आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण स्क्रीनवरच्या एखाद्या पॉइंटला दोन सोर्सेस कडून दोन डिफरंट वेव्हज आल्या, ओके, त्या कोहेरंट वेव्हज असतील तर त्या ठिकाणी काय होतं, ब्राईट बँड किंवा डार्क बँड तयार होणार. ठीक आहे. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती लॉइड मिररची आहे. आता इथं लक्षात घ्या, आपण इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये बघितलंय की फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतो, लॅम्बडा डी बाय डी. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा डी बाय डी असा फॉर्म्युला असतो फ्रिंज विड्थचा. ठीक आहे. आणि आपल्याला क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न मिळण्यासाठी फ्रिंज विड्थ लार्ज पाहिजे. फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ जे आहे कॅपिटल X जी आहे ती लार्ज पाहिजे. आणि फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ लार्ज पाहिजे असेल तर स्मॉल डी काय असलं पाहिजे, डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस हे कमीत कमी असलं पाहिजे. आणि डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस, आता इथे S1 आणि S2 हे दोन सोर्सेस आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी असण्यासाठी S1 हा सोर्स जो आहे तो मिररच्या अगदी क्लोज ठेवावा लागेल. मिररच्या काय ठेवावं लागेल, एवढं डायग्राम मध्ये दाखवलं एवढं दूर ठेवून चालणार नाही, नाहीतर इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला BB दिसणारच नाही. क्लिअर BB आणि DB तयार होण्यासाठी स्क्रीनवर काय करावं लागेल, मिररच्या अगदी क्लोज S1 ठेवावं लागेल. त्याच्यामुळे S2 देखील ऑटोमॅटिकली काय होणार, कारण मिरर पासून S1 जितकं डिस्टन्स वर असणार आहे, आता या दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स काय असणार आहे, D असणार. बरोबर. मिररच्या वर जेवढ्या डिस्टन्सला S1 असणार ना तेवढ्याच डिस्टन्सला खाली S2 तयार होणार. बरोबर.
आणि हे डी डिस्टन्स काय लागतं आपल्याला खूप कमी लागतं आणि डी डिस्टन्स कमी ठेवण्यासाठी S1 हा मिररच्या अगदी क्लोज ठेवावा लागेल आणि म्हणून इथं काय लिहिलंय ग्रेझिंग इन्सिडन्स लिहिलंय बघा ग्रेझिंग इन्सिडन्स. अ प्लेन इज इल्युमिनेटेड at grazing incidence. ग्रेझिंग इन्सिडन्स. ग्रेझिंग इन्सिडन्स म्हणजे जवळपास इथं ठेवला तर इथून इन्सिडेंट होणार लाईट अलॉंग द सरफेस ग्रेजच होणार आहे या पद्धतीने. आणि दुसरी एक डायरेक्ट लाईट जाणार आणि दुसरी रिफ्लेक्टेड लाईट जाणार असं काहीतरी होणार आहे. ऍक्च्युअल केस अशी असणार आहे. ठीक आहे. तर याला काय म्हटलं जातं इंटरफेरन्स बाय लॉइड मिरर असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज इंटरफेरन्स इन केस ऑफ लॉइड मिरर. लक्षात आलं का बघा. तर लॉइड मिरर लॉइड या सायंटिस्टनं हे इंटरफेरन्स जे आहे ते सगळ्यात अगोदर डिस्कवर केलेलं आहे आणि ते एक्सप्लेन केलेलं आहे अँड देअर फॉर इट इज कॉल्ड ॲज लॉइड मिरर इंटरफेरन्स. तर लॉइड मिरर इंटरफेरन्स मध्ये या पद्धतीनं दोन कोहेरंट सोर्सेस एका मिररच्या साहाय्यानं प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. एक सोर्स म्हणजे डायरेक्टली ऍज इट इज जो असतो तो आणि दुसरा सोर्स रिफ्लेक्शनमुळे तयार होणार आहे. आता लॉइड मिररच्या केसमध्ये पाथ रिफरन्स किती येणार बघा. तर पाथ रिफरन्स जो आहे ना हे बघा आता इथून मी अशी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली मोस्टली परपेंडिक्युलर ड्रॉ केली ओके किंवा इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करण्याऐवजी इथंच डायरेक्टली काय करतो एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर लक्षात घ्या S1 पासून निघणारी वेव्ह आणि S2 पासून निघणारी वेव्ह हे दोन डिस्टन्स तेवढेच असणार आहे. S1P टू फॉर एक्झाम्पल हा पॉइंट MP S1P आणि MP तेवढंच असणार आहे. म्हणजे पाथ डिफरन्स काय होणार आहे S2M नाव एवढाच पाथ डिफरन्स इथे क्रिएट होणार आहे. किती पाथ डिफरन्स क्रिएट होणार आहे S2M एवढाच पाथ डिफरन्स. आणि हा पाथ डिफरन्स जर काढला तर हा पाथ डिफरन्स किती येतो माहिती आहे का दॅट इज D/2 tan θ येतो. आता याच्या जास्त डिटेलमध्ये मी जात नाही D/2 tan θ कसा येणार फक्त आपण फॉर्म्युला लक्षात ठेवूया. लॉइड मिररच्या केसमध्ये S1 पासून निघालेली वेव्ह आणि रिफ्लेक्शनमुळे तयार झालेला S2 पासून निघालेली वेव्ह या दोन वेव्हच्या लेंथ मध्ये डिफरन्स किती असतो D/2 tan θ. ओके फिर D इज द डिस्टन्स बिटवीन S1 अँड S2. D म्हणजे काय असणार आहे डिस्टन्स बिटवीन S1 S2. सो डेल्टा एक्सचा फॉर्म्युला असतो D/2 इंटू tan θ. त्याचबरोबर इथं काय होतंय रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम देखील होतंय. रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम आणि जेव्हा जेव्हा रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम होतंय तेव्हा तेव्हा λ/2 चा ऍडिशनल पाथ रेफरन्स क्रिएट होतो. म्हणजे लॉइड मिररचा प्रॉब्लेम तुम्हाला जर सॉल्व्ह करायचा असेल तर हा फॉर्म्युला थोडक्यात तुम्हाला पाठ करून ठेवावा लागणार आहे. लॉइड मिररचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर ठीक आहे. सो इन केस ऑफ लॉइड मिरर जसं थिन फिल्म मध्ये आपण पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवला त्या पद्धतीने लॉइड मिररचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला लॉइड मिररच्या केसमध्ये कितीचा पाथ रेफरन्स क्रिएट होतो तो पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. तो फॉर्म्युला असतो D/2 tan θ प्लस λ/2. फिर थीटा म्हणजे कुठला अँगल आहे S1 S2 चा मिड पॉइंट आणि पॉइंट P यांना जॉईन करणारी जी लाईन आहे हा अँगल थीटा. लक्षात येतंय थीटा अँगल म्हणजे कुठला अँगल S1 S2 चा मिड पॉइंट ओके टू पॉइंट P ऑन द स्क्रीन. हा जो अँगल आहे ना याला थीटा अँगल कन्सिडर केला जातं इथं. D म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. ओके ठीक आहे. मग आता P पॉइंटला ब्राईट बँड पाहिजे असेल तर जस्ट काय करायचं आहे फॉर ब्राईट बँड बघा काय होणार सो फॉर
ब्राईट बँड पी पॉइंटला पाहिजे असेल तर आपल्याला करावं लागेल डेल्टा एक्स इज इक्वल टू d/2 tan थिटा प्लस λ/2 इज इक्वल टू n लॅम्बडाला इक्वेट करायचं आहे. आणि तिथं जर डार्क बँड पाहिजे असेल, फॉर डार्क बँड डेल्टा एक्स इज इक्वल टू d/2 tan थिटा प्लस λ/2 इज इक्वल टू 2n-1 λ/2. हे तुम्हाला इक्वेशन्स लक्षात ठेवावं लागतील. तर पुन्हा एकदा लॉइड मिररची डायग्राम काढतो, लक्षात घ्या. इथं S1 हा एक सोर्स असणार आहे. ओके, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल या पद्धतीनं प्लेन मिरर असणार आहे. इथं स्क्रीन असणार आहे आणि स्क्रीनवर पॉइंट P असणार आहे. ठीक आहे. आता S1 रिफ्लेक्शन मुळे काय होणार आहे, प्लेन मिररच्या रिफ्लेक्शन मुळे इथं S2 हा दुसरा सोर्स तयार होणार आणि हे दोन्ही सोर्सेस काय असणार आहे, कोहेरंट असणार आहेत. S1 पासून निघालेली वेव्ह आणि S2 पासून निघालेली वेव्ह लक्षात घ्या. याच्यामुळे काय होणार आहे इथं, म्हणजे ऍक्च्युली हे असं होणार, रिफ्लेक्शन होणार आणि रिफ्लेक्शन झाल्यामुळे S1 पासून निघालेली वेव्ह आणि S2 पासून निघालेली वेव्ह यांच्यामुळे काय होणार आहे, पी पॉइंटला इंटरफेरन्स होणार आहे. आणि या ठिकाणी S1 आणि S2 मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आपण, डी असं म्हणणार. थोडक्यात डी म्हणजे डी कसं फाइंड आउट करायचं, थोडक्यात S1 आणि S2 मधलं डिस्टन्स म्हणजे डी ना. म्हणजे एका सोर्सचं मिरर पासून समजा डिस्टन्स दिलेला असेल क्वेश्चन मध्ये, एका सोर्सचं मिरर पासून डिस्टन्स दिलेला असेल तर त्याचं डबल तुम्हाला करावं लागेल. या पद्धतीने तुम्हाला डी मिळणार आहे. आणि थीटा अँगल कुठून मिळणार आहे, तर तो प्रॉब्लेम मध्ये मोस्टली दिलेला असणार. पी पॉइंट S1 S2 च्या सेंटर पासून किती डिग्रीला आहे हा अँगल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीनं या कन्सेप्ट लक्षात ठेवा. याचा एक प्रॉब्लेम आपण बघूया आता. लाईट सोर्स ऑफ वेवलेंथ 400 नॅनोमीटर. क्वेश्चन काय बघा, लाईट सोर्स ऑफ वेवलेंथ इज गिवन ॲज 400 नॅनोमीटर is used in a Lloyd mirror, lies 1 mm above plane mirror. ओके, 1 mm above plane mirror म्हणजे डी किती येणार सांगा रे, डी किती येणार, 1 mm above plane mirror दिलंय म्हणजे हे डिस्टन्स जे दिलंय ना 1 mm दिलंय above plane mirror, म्हणजे डी किती घ्यायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. 2 mm करेक्ट. 2 mm means 2 into 10⁻³ meter. Okay, find the distance of the first minima above the mirror. काय विचारलंय, डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमा अबव मिरर, मिररच्या वर किती डिस्टन्सला फर्स्ट मिनिमा फॉर्म होईल, म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला काढायला सांगितलंय. वाय क्वेश्चन मार्क. ओके, डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द प्लेन ऑफ द सोर्सेस म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला दिलंय, सोर्सेसच्या प्लेन पासून स्क्रीनचे डिस्टन्स. याला नेहमी कशाने डिनोट करतो रे आपण, कॅपिटल डी ने डिनोट करतो. सो कॅपिटल डी इज इक्वल टू काय येणार, कॅपिटल डी त्यांनी दिलेला आहे 2 मीटर. ओके, म्हणजे इथं डायग्राम जर काढायची झाली, डायग्राम काय इथं काढलेलीच आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे ती काय काढायची गरज नाही. ठीक आहे. आता मग आता त्यांनी काय सांगितलंय, फर्स्ट मिनिमम म्हणजे डार्क बँड फॉर्म व्हायला पाहिजे. फॉर्म्युला कुठला वापरणार, हा फॉर्म्युला वापरूया ना. डेल्टा एक्स पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, d/2 tan थिटा प्लस λ/2 इज इक्वल टू 2n-1 λ/2. ओके, आता d/2 tan थिटा प्लस λ/2 ऍज इट इज इक्वल टू, राईट हँड साइडला काय येणार बघा, 2n-1 λ/2. n ची व्हॅल्यू 1 जर ठेवली तर राईट हँड साइडला λ/2 येणार. राईट हँड साइडला काय येणार, λ/2 येणार. मग आता λ/2 जर घेतलं तर काय होणार आहे, इथं λ/2 कॅन्सल होणार आणि थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. परंतु ते आन्सर आपल्याला अपेक्षित नाहीये. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल, n ची व्हॅल्यू म्हणजे
लक्षात घ्या, स्क्रीनच्या वर थोडंसं हे फॉर्म होत असल्यामुळं, फर्स्ट मिनिमा फॉर्म होत असल्यामुळं एन ची व्हॅल्यू इथं 2 ठेवावी लागेल आपल्याला. एन ची व्हॅल्यू जर इथं 2 ठेवली तर 2 × 2 किती होणार? 4 - 1 म्हणजे हे 3 λ/2 होणार. 3 λ/2. ओके, 3 λ/2. and therefore d/2 tan theta is equal to काय होणार? 3 λ/2 minus λ/2 म्हणजे किती होणार? 3 λ/2 minus λ/2 is equal to काय होणार आहे? 2 λ/2 म्हणजे जस्ट लॅम्बडा होणार आहे. ओके, d/2 tan theta is equal to लॅम्बडा. याच्यावरून आपण अगोदर थीटा काढूया किंवा टॅन थीटा काढूया. सो टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? 2 λ/d येणार. ओके, 2 λ/d. सो 2 × लॅम्बडा किती आहे? 400 × 10⁻⁻9 डिवायडेड बाय स्मॉल डी किती आहे? 2 × 10⁻⁻3. ओके, त्याचबरोबर इथं बघितलं आपण हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि टॅन थीटा इज इक्वल टू काय येतं? टॅन थीटा इज इक्वल टू, हे पण एक लक्षात ठेवा, टॅन थीटा येतं y/D. मग इथं y/d इज इक्वल टू ही व्हॅल्यू येणार आहे, लक्षात घ्या. दॅट इज किती? 400 × 10⁻2 कॅन्सल होणार. y/d इज इक्वल टू 400 × 10⁻6 मीटर. मग त्यांनी y काढायला सांगितलंय, y. So therefore y is equal to 400 × 10⁻6 इंटू काय येणार आहे? कॅपिटल डी येणार. सो 400 × 10⁻6 इंटू कॅपिटल डी दिलंय 2. सो y किती येणार आहे? दॅट इज आन्सर इज 800 × 10⁻6 मीटर किंवा 0.8 × 10⁻3 मीटर किंवा किती येणार आहे? 0.8 मिलीमीटर. आता इथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, हे असंच करायचं. काय करायचं लक्षात घ्या, फर्स्ट मिनिमा कुठं फॉर्म होईल असं विचारलं तर फॉर्म्युला 2n -1 λ/2 वापरण्याऐवजी 2n + 1 λ/2 वापरा. कारण 2n - 1 λ/2 वापरल्यानंतर प्रॉब्लेम काय होतोय लक्षात घ्या, की फर्स्ट मिनिमाला राईट हँड साइड काय येते? λ/2 येते. आणि λ/2 कॅन्सल झालं तर d/2 tan theta इज इक्वल टू 0 येणार आणि थीटा इज इक्वल टू त्याच्यावरून काय येणार? 0 येणार. म्हणजे याचा अर्थ काय होईल? फर्स्ट मिनिमा काय होणार? अगदी 0 डिस्टन्सला तयार होणार, असं त्याचा मिनिंग होईल. 0 डिस्टन्सला फर्स्ट मिनिमा. परंतु तसं होऊ शकत नाही. म्हणजे हे एक मॉडिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे मॉडिफिकेशन लक्षात ठेवा. मॉडिफिकेशन काय करायचं आहे? लॉइड मिररला हे एक्सेप्शन आहे, ते एक्सेप्शन लक्षात ठेवा की डार्क पॅन्ट साठी 2n - 1 λ/2 कन्सिडर करण्याऐवजी 2n + 1 λ/2 हा फॉर्म्युला कन्सिडर करा. आणि n इज इक्वल टू 2. आता फर्स्ट मिनिमासाठी n इज इक्वल टू 1 ठेवलं तरी मग काय प्रॉब्लेम येत नाही. तिथून पुढे सगळं करेक्ट येतं. लक्षात येत आहे? तर हे एक थोडंसं मॉडिफिकेशन आहे, ते लक्षात ठेवा. कारण 2n - 1 λ/2 कन्सिडर केल्यानंतर काय होतं? 0 डिस्टन्सलाच फर्स्ट मिनिमा तयार होणार, विच इज नॉट पॉसिबल. थोडीशी ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. फक्त लॉइड मिररच्या केसमध्ये तेवढं लक्षात ठेवायचं. लॉइड मिररच्या केसमध्ये डार्क बँडसाठी काय करायचं? 2n - 1 λ/2 ऐवजी 2n + 1 λ/2 वापरायचं, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. मग आता सगळं ओके येते बघा. याच्यामध्ये आणखी कोणाला काय डाऊट आहे? बघा, लॉइड मिररला पुन्हा एकदा सांगतोय, एवढंच लक्षात ठेवा, त्याच्या अलीकडे पलीकडे काही लक्षात ठेवायची गरज नाही. पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, d/2 tan theta + λ/2. d/2 tan theta + λ/2 हा पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला आला. ब्राईट बँड फॉर्म व्हायला n लॅम्बडा लक्षात ठेवायचं आणि डार्क बँड फॉर्म व्हायला मात्र थोडंसं मॉडिफिकेशन आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. 2n + 1 λ/2 लक्षात ठेवायचं, 2n - 1 लक्षात ठेवायचं नाही. लॉइड मिररला फक्त ते थोडंसं मॉडिफिकेशन आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सगळे लॉइड मिररचे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होतील. ठीक आहे.